बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद दुसऱ्या दिवशी देखील पावसाळी अधिवेशनामध्ये दिसून आले। या प्रकरणावरून दोन्ही राष्ट्रवादीचे दोन आमदार धनंजय मुंडे विरुद्ध संदीप क्षीरसागर हा जुना संघर्ष पुन्हा उफाळून आलाय। या गंभीर, नाजूक आणि संवेदनशील प्रकरणावरून सुद्धा घाणेरडं राजकारण सुरू आहे। काय घडलं दिवसभरात पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर शिक्षकांनीच लैंगिक अत्याचार केला आणि बीडमधलं राजकारण पुन्हा एकदा तापलं। यातील विजय पवार हा आरोपी शिक्षक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या जवळचा असल्याची चर्चा सुरू झाली आणि आमदार धनंजय मुंडेंनी SIT चौकशीची मागणी केली। या प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही उमटले। बीड जिल्ह्यातील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये जवळपास 5000 मुली शिक्षण घेतात। यातल्या अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय। लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना शासन व्हावं अशी मागणी त्यांनी केली। धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि या प्रकरणात पोलीस गंभीर नसल्याचा आरोप केला। मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या दोघांकडेही ही घटना अतिशय गंभीर आहे, याची व्याप्ती फार मोठी आहे आणि स्थानिक पोलीस याबाबत एवढी गंभीर दिसत नाही। कारण एकीकडे साध्या गुन्ह्यात PC मागितली तर कोर्ट 14 दिवसाची PC देतं, पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त 3 दिवसाची PC मागितली आणि कोर्टाने 2 दिवसाची दिली। यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठंतरी हे सगळं मॅनेज करायचं काम चालू आहे। आमदार संदीप क्षीरसागर यांनी आरोपांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। आरोपी शिक्षक माझ्या जवळचे असले तरी ऍक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका अशी भूमिका त्यांनी घेतली आणि SITच्या मागणीला पाठिंबा दिला। एवढ्यावरच न थांबता संदीप क्षीरसागरांनी या लैंगिक अत्याचार प्रकरणाची तुलना मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाशी केली। धनंजय मुंडेंनी ते प्रकरण लावून धरायला पाहिजे होतं असं म्हणत पालकमंत्री अजित पवारांवर विश्वास ठेवण्याचाही सल्ला क्षीरसागरांनी दिला। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा आहेत आणि त्यांना त्यांच्यावरती विश्वास पाहिजे। ते तिकडचे पालकमंत्री आहेत आणि दादाचा जो स्वभाव आहे, एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही, त्याच्यामध्ये ऍक्शनच होणार आहे। ज्या दिवशी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली। तपास पोलिसांकडून जे होतोय रोज त्या संदर्भात प्रशासनाची मी चर्चा करतो आहे। मी त्यांना हेही बोललो SP साहेबांना, ते जरी माझ्या जवळचे जरी असले तर तुम्ही कारवाई करायला आणि ऍक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका। या प्रकरणात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हे राजकारणही सुरू झालंय। आमदार रोहित पवारांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। बीडचे पालकमंत्री स्वतः अजित पवार आहेत, त्यामुळे पोलिसांवर दबाव कसा येईल हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। आमच्या सगळ्या पार्टीचं हेच मत आहे, जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई करा। पोलीस प्रशासन तुमच्याकडे आहे, जे CCTV तुम्हाला मिळतात, जे काय साधनं तुमच्याकडे आहेत, खोलात जावा। पण एखाद्या महिलेवर, मुलीवर जर तिथं अत्याचार झाला असेल तर त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। फक्त आमच्या सगळ्यांचं अजून एक म्हणणं आहे की याच्यात राजकारण कुणी आणू नये। सभागृहात आमदार चेतन तुपेंनी हा मुद्दा उपस्थित केला, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनही केलं। SIT तयार करू असं सांगत या प्रकरणात योग्य न्याय मिळेल असं सभागृहाला आश्वस्त केलं। आपल्या मार्फत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो की बाबा या प्रकरणाची सखोल अशी चौकशी आपण करणार का? याच्यावरती SIT नेमली जाईल का? ही SIT नेमताना एखाद्या IPS महिला अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये त्याला काम करायला तिला सांगितलं जाईल का? आणि ज्या मार्फत इतरही सर्व जे काही असतील त्याही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याबद्दल असं काही घडलंय का? या 2 नराधामांनी त्यांच्याबद्दल असं काही दुष्कृत्य केलंय का? याच्यासाठी काही विशेष यंत्रणा उभी केली जाईल का? या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT आम्ही तयार करू आणि या SITच्या माध्यमातून
या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू. दरम्यान विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन्ही आरोपींना आज बीड न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं 5 जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली. घटना कितीही भयानक, कितीही निंदनीय असली तरी त्यात राजकारण कसं आणलं जातं हे बीडमधील घटनेनं पुन्हा एकदा समोर आलंय. खरं तर हे प्रकरण हजारो निष्पाप मुलींच्या आयुष्याशी निगडीत आहे. हे प्रकरण नाजूक आहे आणि तितकंच गंभीर आहे. कोणत्याही राजकारण्यापेक्षा, मुंडे विरुद्ध क्षीरसागर या संघर्षापेक्षा ते कितीतरी मोठं आहे याची जाणीव राजकारणी ठेवतील का? अशा प्रकरणात राजकारण आणू नये याचं भान राखतील का? हा खरा प्रश्न आहे. विकास माने, एबीपी माझा, बीड.